हॅलो हॅलो चला व्यासपीठाच्या पाठीमाग पंच कमिटी असेल, समालोचक असतील, लाईव्ह सिस्टीम असेल, त्याच्यासाठी मयूरभाई घरात त्यांच्या वतीनं आज वेगळी मेजबानी आहे. तिथे जाऊन मात्र आपण आस्वाद लुटायचा आहे. व्यासपीठाच्या अगदी पाठीमाग गुलाबी थंडी चालू आहे आणि गुलाबी थंडीचं औषध मात्र आपल्यासाठी आणलंय. जाऊया पण विनर्स विरुद्ध विनर्स. एका बाजूला अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण संघ, ज्याच्या वाट्याला प्रथमतः नाणेफेकी हरून फलंदाजी करण्याचा योग आलाय, तर नाणेफेकीचा कॉल जिंकून जय माता दी दिघोडे संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची ही मॅच असेल. फार महत्वाचं हे आपण आयोजन सध्या पाहतोय आणि या स्पर्धेकरता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. भारतीय जनता पार्टीचे उरण पूर्व विभाग युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीणजी घासे आणि त्यांचे परम मित्र बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक राजेशजी भोईर या एवन जोडी या मित्राच्या वतीनं या मैत्रीपूर्वक लढतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मोठीजी गावातील हे युवा उद्योजक आहेत आणि या दोन्ही युवा उद्योजकांच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्या शुभेच्छांचा आपण करूयात स्वीकार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या आणि गावठाण संघासाठी बक्षीस येते विनायकजी मडवी यांच्या वतीनं. मयूर स्मृती गावदेवी गावठाण संघ जेव्हा खेळत असतो किंवा उरण प्रीमियर लीग मध्ये मयूर स्मृती गावठाण संघ जेव्हा खेळला होता, त्या संघाचे संघमालक करण मडवी आणि आकाश टकले या खेळाडूसाठी बक्षीस आहे. सलग 3 षटकार जरी आले तरी 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा सलग 3 विकेट जरी मिळवल्या तरी सुद्धा 1000 रुपयाचे कॅश प्राइज विनायक मडवी यांच्या वतीने दिलं जाईल. आपण सध्या स्पर्धा एन्जॉय करताय जय माता दी ग्रुप आणि ओम 11 आयोजित मयूर भाई घरात यांच्या वाढदिवसानिमित्त हे स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. 5 रात्रीमध्ये काहीतरी वेगवेगळं नेहमी पाहायला मिळालं. कालच्या रात्रीमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय लावणी नाचणारे आपण सर्व नट सम्राज्ञींना पाहिल्या होत्या. बरेच साऱ्या प्रेक्षकांना ज्यांनी आपल्या आध्यात्कारीतून जणू काय प्रेमात पाडलं होतं आणि हे सर्व करत असताना हॉटेल कौशिकचे अश्विन पाटील यांचं आपण विशेष कौतुक करूयात. आणि आज सुद्धा यायला ते तयार आहेत एका फोनवर. ही दहशत आहे अश्विन भाई पाटील यांची, हे प्रेम आहे. पण जय माता दी ग्रुपचं विशेष मी कौतुक करीन सर्व मुलांचं. 5 रात्रीमध्ये जे काही त्यांचं योगदान पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये, हे प्रेम आहे निलेशभाई पाटील आणि मयूरदादा घरे त्यांच्यावर. म्हणून आज तादायत उरण तालुक्यामध्ये या ग्रुपची एक वेगळी दहशत नेहमी अश्विन भाई पाहायला मिळाली. आणि हा आशीर्वाद आहे वैष्णोदेवीचा, हे सुद्धा विसरून चालणार नाही. जाऊया पण विनर्स विरुद्ध विनर्स या सामन्याकडे, जिथं एका बाजूला आर्यन चिर्ली सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून जय माता दी ग्रुप निलेश पाटीलच्या संघाने एक सामना जिंकलाय, तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला विचार केला तर परी 11 दिघोडी संघाला पराभूत करून गावठाण संघाने एक सामना जिंकलाय. बक्षिसात मध्ये आता थोडासा बदल होतोय. विनायक भाई मडवी यांच्या वतीनं षटकाराचे हॅट्रिक कोणीही मारू दे, अंकुश टकले असू दे किंवा कुठल्याही गावदेवी गावठाण संघाचा फलंदाज असू दे, त्याच्यासाठी 2000चं कॅश प्राइज हे मात्र आता दिलं जाईल. विनायक भाई मडवी यांच्या वतीनं हे बक्षीस येत आहे. षटकाराचे हॅट्रिक लगावा आणि 2000चं कॅश प्राइज तब्बल दिलं जाईल. पहिलाच गोलंदाज आयुष कोळीचा तेसरार चेंडू समोर करण ओडवील आपण खेळताना पाहू शकतोय. यावेळी ती शरावर आदळणारा जरूर चेंडू पाहायला मिळाला, पण बॅटच्या स्वरूपात मिळाला जाईल ही एकेरी धाव. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा झाला आहे तो, म्हणजे बॅटिंग करत असताना अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण. सतीशमती गावदेवी गावठाण हे नाव डोळ्यासमोर आल्यानंतर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या नावाची एक वेगळी दहशत आहे, नाव आहे सुनील शेठ शांताराम शेठ मडवी. एक यशस्वी आयोजक आहेत, एक यशस्वी संघमालक आहेत आणि अनेक वेळा व्यावसायिक संघातून खेळताना सुद्धा विजय शेठ खारकर असतील त्यांच्या समेत नेहमीच वेगवेगळ्या संघांना सुद्धा ज्यांनी पुरस्कृत केले, असे सुनील शेठ मडवी यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आल्यात.
फटका जरूर चांगला आहे समोरच्या दिशेनं अंकुश टकलेचा फटका लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्यातील आलेला अंकुश टकलेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पहिला चौकार आलाय अंकुशच्या बॅट मधून. अतिशय चांगलीशी सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. आयुष कोळीच्या विरुद्ध यावेळचा फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. वेल स्टॉप म्हणावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा चेंडू अडवलाय. पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये 12 सायकल सुद्धा पाहायला मिळतात. याच क्रीडांगणामध्ये कालच्या रात्रीमध्ये 38 संघातून खेळत असताना 4 संघांना सुद्धा कालच बक्षीस आपण दिलं होतं. यावेळचा चेंडू थोडासा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजांनी आणि यशस्वी सुद्धा राहिलाय. त्यामुळे विशेष कौतुक असेल आयुषचं. 4 चेंडूमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. रन रेटचा जर विचार केला तर 7.50 रन सध्या धावा उभा केल्यात. उभा होताना सुद्धा पाहू शकताय. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता पण फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. निवृत्ती पाटील यानं टिपलाय जेल आणि या मॅच मधील महत्वाचा जेल फलंदाज अंकुश टकले होईल झेल बाद. व्यासपीठावर अनेक सारे मान्यवर पाहायला मिळतात. दिघोडे गावाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेशभाई पाटील, आर्यन कंपनीचे HR गिरीश ठाकूर यांना सुद्धा आपण पाहू शकतोय. पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. ऑन द स्क्रीन आपण सर्व आयोजन कमिटीला सुद्धा पाहू शकतोय. मयूरभाई घरत असतील, संदीपभाई पाटील असतील, हरजीवन ठाकूर असतील, निलेश पाटील, मयूर माळी यांना ऑन द स्क्रीन आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आकाश टकले या संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आज जर जर्सी पाहायला गेला तर अक्षित आकाश टकले पुरस्कृत या जर्सी पाहायला मिळतात. 40-44 या नावाचा ब्रँड सातत्यानं पाहायला मिळत असतो. हे नाव आल्यानंतर संजय शेठ पाटील यांची आपल्याला आठवण नेहमी पाहायला मिळत असते. यावेळचा आल्या स्वागत करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक वेगानं आले होते. एक्स्ट्रा कव्हरिजन वरून अगदी लॉंग ऑफ पर्यंत हे अंतर कापलं होतं पण हातातून शेवटच्या क्षणाला हा झेल सुटलाय. थोडीशी नाराजी जरूर जाणवते स्वरूपच्या चेहऱ्यावर कारण हा तेवढाच झेल इम्पॉर्टंट होता. पण कौतुक करूयात आयुष कोळीचं. जिथं पहिल्या षटक हाताळत असताना अवघ्या 6 धावा खर्ची करत असताना महत्वाचा खेळाडू अंकुश टकलेला सुद्धा बाद केलाय. त्यामुळे चांगली गोलंदाजी. BMW ची चावी आता हवी आहे. मयूर घरे त्यांना विनंती आहे. 234 BMW ची चावी हवी आहे अश्विनभाई पाटील यांना. महाराष्ट्रीय पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आमचे सर्व ऑफिसर हनुमंतजी किरबे साहेब, मोरे साहेब, त्यानंतर भवर प्रजापती आणि उपस्थित सर्व मान्यवर या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळतात. निलेशभाई पाटील यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आज सहर्ष शुभेच्छा देण्याकरता ते आले होते आणि त्यांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना अक्षित 11 सतीश मुती गावदेवी गावठाण संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या. त्या 1 बाद 6 धावा. पुढील गोलंदाज क्रिश कोळी आलाय गोलंदाजी करण्याकरता. सातत्यानं एकमेकाच्या विरुद्ध अनेक वेळा खेळलेत गावदेवी गावठाण किंवा दिघोडे. आज मात्र मैत्रीपूर्वक लढत आहे. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे व्हाईट गॉर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. याच गोलंदाजीसाठी या चेंडूसाठी ओळखला जातो तो म्हणजे क्रिश कोळी. एक नामवंत असं गोलंदाज आहे. उरण प्रीमियर लीगचं टायटल असू दे, रायगड प्रीमियर लीगचं टायटल ज्यानं गाजवून सोडलंय
आणि जयमाता दी दिघोडी संघातून खेळताना सुद्धा ज्याची खेळ आतापर्यंत तरी चांगला राहिलाय. नेक्स्ट बॉल नाउन्सिंग द डाऊन, समोरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते जे मिडॉन पर्यंत आले, त्यांनी हा चेंडू अडवलाय. मिळायला जाईल अवघी एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 7 धाबा. करण मडवीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतोय. क्रिश कोहली असेल, करण मडवी असतील, आयुष कोहली असतील, या खेळाडूंनी आपल्या नावाची वेगळी छाप रायगड ग्रामीण मध्ये प्रस्थापित केलंय. त्यामधील नाव आहे करण मडवी, ज्या नावानं गावठाण गाव सुद्धा ओळखला जातोय किंवा उरण तालुका सुद्धा ओळखला जातोय. हे नाव आहे करण मडवी. तो सध्या स्ट्राईकला आहे. डावखुऱ्यातच एक विस्फोटक फलंदाज अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण संघ म्हटल्यानंतर या संघाची एक वेगळी ओळख सातत्यानं पाहायला मिळत असे. तालुका सलामती गावदेवी गावठाण असेल, ओपन स्लॉट मध्ये सुद्धा गावदेवी गावठाण हे नाव चर्चेमध्ये राहिलं आहे आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू नाव आहे करण मडवी. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय. आडव्या बॅटनं मिड विकेट रिजनच्या दिशेनं फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. करण मडवीच्या बॅटनं आलेला हा पहिला चौकार. चौकार आलाय क्रिश कोहलीच्या विरुद्ध. जसा करण स्ट्राईकला आलाय, जशी त्याला स्ट्राईक मिळालाय तसं तो मात्र आक्रमण करतोय. सर्वात विस्फोटक बॅट्समॅन म्हणून करण मडवीकडे पाहिलं जात आहे. मगाशी अमितजींनी सांगितलं की केंजलची स्पर्धा सुद्धा आठवते. फटका फसला, एलिव्हेशन कमी आहे, मिसचा मिक्स स्ट्रोक, बराच काळ हवेमध्ये झेल उडाला होता पण झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक तिथे होते निवृत्ती पाटील. झेल जज करू शकले नाहीयेत. या मॅच मधील सर्वात इम्पॉर्टंट झेल होता तो म्हणजे करण मडवीचा. झेल सुटला आणि परिणामी या चेंडूवर मिळायला गेल्या त्या 2 धाबा आणि या 2 धावेनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील, त्या म्हणजे 1 बाद 13 धाबा. क्रिश कोहली सुद्धा स्वतःवर नाराज असेल आणि तेवढ्याच क्षेत्ररक्षकांवर सुद्धा, कारण हा झेल फार इम्पॉर्टंट आहे. करण मडवीला जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा तेव्हा त्यानं विस्फोटक वेगळेच विक्रम केलेत, त्यामुळे हे नाव सुद्धा चर्चेमध्ये राहिलंय. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला क्रिश कोहली विरुद्ध. करण लेप केलाय, चेंडूला सोडून दिलाय, शहरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय पण चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळेल, त्यामुळं चेंडू गेलाय तो म्हणजे निर्धाव. क्रिश कोहलीचं आपण कौतुक करूयात. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी, 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात, त्यामुळे करण मडवीला सुद्धा शांत ठेवलाय. क्रिश कोहली आणि आयुष कोहलीची आपण कौतुक करूयात. धाव पटलावर धावा लागल्या गेल्या त्या गावठाण संघाच्या 13 धावा. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं फटका खेळून काढलाय. फेवरेट झोन मध्ये चेंडू निघून जाईल. करण मडवीच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार. 2 चौकार पाहायला मिळालेत करणच्या बॅटमधून. 2 षटकांचा सुद्धा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमदा नाणेफेकी हारून बॅटिंग करत असताना अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या धाव पटलावर धाबा लागल्या गेल्यात त्या 1 बाद 17 धाबा. बक्षीस मात्र कंटिन्यू आहे. विनायक भाई मडवी यांच्या वतीनं कुठल्याही खेळाडूंनी जरी सलग 3 षटकार लगावले तरी मात्र 2000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. सातत्याने जर विचार केला तर अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ खेळताना पाहायला मिळालेत. जयमाता दी दिघोडी संघ म्हटल्यानंतर नेहमीच रायगड प्रीमियर लीग मध्ये या संघाची एक वेगळी ओळख पाहायला मिळत असते. मयूर शेठ घरात असतील, त्याच्यासोबत संदीपभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा जय माता दी दिघोडी संघ असेल. आर्यन शिर्ले म्हटल्यानंतर पुन्हा एकदा समीरभाई पाटील यांची आठवण होत असते आणि नेहमीच रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा फार मोठे योगदान या दोन्ही व्यक्तिमत्वाचं पाहायला मिळालंय. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 17 धावा दापडला लागले गेल्यात आणि निवृत्ती पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. समोर असेल आकाश टकले. पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय लॉंग ऑनच्या वरतून या रात्रीतील आलेला हा लांब लचक षटकार. आकाश टकले ऑन फायर. ऑन द रिप्ले आपण स्क्रीनवर पाहू शकतोय. चेंडू दी टप्प्यामध्ये आलाय, स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला मात्र प्लॉटच्या पलीकडे पाठवलाय. ताकदीचा फटका बॅट्समन आकाश टकलेच्या बॅटमधून आलेला हा पहिला षटकार.
23 धावा दापडल्या लागल्या गेल्या. जयमाता दी दिगोडे संघानं आर्यन चिर्ले सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. पडता समोर त्याच ग्रामपंचायतीमधील संघ आहे, नाव आहे गावदेवी गावठाण. फक्त खेळाडू वेगळे आहेत. तर थोडंसं चित्र जरूर पाहायला मिळेल. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाहीत आणि हे चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे खास आकर्षण साईनाथ पाटील माटे अंपायर, तर दुसऱ्या बाजूला शंकरजी धोत्रे गोटे अंपायर, तर दुसऱ्या बाजूला आमचे दशरथजी पाटील हास्य सम्राट आणि दुसऱ्या बाजूला अमितजी म्हात्रे. हे सध्या रात्रीची गुलाबी थंडीचं औषध घेतात, कारण गुलाबी थंडी तेवढीच आहे, वातावरण तेवढंच थंड पाहायला मिळतोय. निवृत्ती पाटील याच्यावर षटकार आल्यानंतर थोडासा दबाव जरूर जाणवतोय. आकाश टकलेच्या बॅटमन आलेला षटकार. नेक्स्ट बॉल. फुल टॉस लावली अपील केली जाते आणि इथून मात्र आणखीन एक हादरा दिलाय, तो म्हणजे बॅटिंग करत असताना अक्षित 11 सतीशपती गावदेवी गावठाण संघाचा कॅप्टन आकाश ठकले ऑन द डिपार्ट्स. दुसरा हादरा लागलाय गावठाण संघाला. हॅलो, BMW ची चावी हवी आहे पुन्हा एकदा. 234 BMW मयूरबाई घरात यांची गाडी आहे, त्याची चावी हवी आहे. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि धावपटलावर धावा लागले गेले त्या 23 धावा. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुनील टकले दाखल झालेत. सुरुवातीला अंकुश टकले बाद झाले, त्यानंतर आकाश टकले आणि आता मात्र सुनील टकले. 3 टकले मात्र बंधू मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात आणि संचित टकले हे सुद्धा नाव आता चर्चेमध्ये राहिलं यंदाच्या हंगामामध्ये. गोलंदाज निवृत्ती पाटील. नेक्स्ट बॉल. या बेलचा हा चेंडू पडल्यानंतर अगदी हाईट पॅक विचार केला तर अगदी कमरेच्या फार वरती आला, डोक्याच्या वरतून चेंडू पाहायला मिळाला, त्यामुळं इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आला आणि इथून मात्र पुढील चेंडू असेल फ्रीट. उघडा डोळे पहा नेट, पुढील चेंडू असेल फ्रीट. ऑन द रिप्ले मध्ये आपण पाहू शकतोय कशा रीतीनं मागील चेंडू डिलिव्हरी करत असताना निवृत्ती पाटील. या बेलचा हा चेंडू अगदी सुनील टकलेच्या डोक्यावरून जाताना पाहायला मिळाला. अगदी योग्य तो डिसिजन. म्हणून NR पॅनेलची मागणी का केली जाते उरण तालुक्यामध्ये याचं उत्तम उदाहरण आहे. सातत्यानं अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांनी कव्हर केल्यात. बिग बॅश सारखी मोठी स्पर्धा कव्हर करणारी नीरजी राणावत आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड, मग हेमंतजी कोळी असतील, गणेशजी बाविस्कर सर असतील, निशांतजी म्हात्रे आणि ऑल ओव्हर संपूर्ण टीमचं आपण कौतुक करूयात. नेक्स्ट बॉल. फ्रीटचा हा चेंडू त्याला पाठवून देण्याचा प्रयत्न. करण मडवीच्या बॅटमन आलेला फटका जरूर पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. मिळतील या चेंडूवर 6 धावा. सर्व हुन्नरी कलाकार आज एकत्र मिळालेत. नेक्स्ट बॉल. आणखी एक तडाखा. चेंडूवर प्रहार जरूर झालाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक प्रितेश म्हात्रेनं टिपलाय जेल. या मॅच मधील मोठा मासा घालायला लागलाय. सर्वात मोठा खेळाडू या गावदेवी गावठाण संघाचा ट्रम्प कार्ड करण मडवी झालाय झेलबाद.
यावेळचा आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. षटक जर आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे निवृत्ती पाटीलसाठी. कमालीचं षटक त्यांना टाकलंय. 3 महत्वाच्या विकेट सुद्धा मिळवल्यात. 14 धावा जरी खर्ची झाल्या असल्या तरी करण मडवी, आकाश टकलीस आणि त्याच्यानंतर बॅटिंग करत असताना आपण दयानंद मडवी याला सुद्धा पाहिलंय. 3 खेळाडूंना त्यांना बाद केले एका षटकामध्ये. कमालीचं षटक पाहायला मिळालंय. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि धावपटलावर धाबा लागले गेल्या. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धाबा. हॅलो, 31 धावा धावपटला लागल्या गेल्यात. केवळ कोहली गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. ऑन द स्ट्राईक डावखोरे हाताचे फलंदाज सुनील टकले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी एक चेंडू फेस केला. वैयक्तिक एक धावसंख्या खेळतात. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला भूषण धामापूरकर यांना पाहू शकतोय, ज्यांनी एक चेंडू फेस केला. अजूनही अकाउंट त्यांचं ओपन नाहीये. अशी गुलाबी थंडी जरूर मैदानाच्या आतमध्ये सुद्धा जाणवते. 5व्या रात्रीमध्ये हा सध्या सामना ही स्पर्धा आपण पाहतोय. विशेष कौतुक मी करेन जयमाता दी दिघोडे आणि ऑल ओव्हर कमिटीचा. गोलंदाज येतात ते म्हणजे केवळ कोहली. गोलंदाजी करण्याकरता जयमाता दी दिघोडे संघाच्या वतीनं हे 4थं षटक. 5 षटकांनी 5 गोलंदाज. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा हा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये चेंडू एका टप्प्याने निघून चाललाय. सुनील टकलेच्या बॅट म्हणालेला हा पहिला चौकार. आल्याला स्वागत केलंय केवळ कोहली या गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर सुनील टकलेच्या बॅटमन आलेला हा पहिला चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या साह्यानं धावपटलावर धाबा लागल्या जातील. त्या म्हणजे 4 बाद 35 धावा 35 रन्स. 35 धावा धावपटला लागले गेल्यात. बरेचसे प्रेक्षक सुद्धा ऑनलाईन ही मॅच एन्जॉय करतात. फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाईड इश लॉंग ऑनच्या वरतून आणखीन एक तडाखा. सुनील टकलेच्या बॅट मिळालेला A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. करण मडवी बाद झाल्यानंतर असं वाटत होतं की जयमाता दी दिघोडी संघाला आता मात्र आक्रमक खेळाडू संपलेत की काय. निलेश पाटील स्वस्थ बसले होते, पण जसे तर 2 फटके आलेत तसं मात्र आता मैदानाच्या आतमध्ये निलेश पाटील यांना सुद्धा थोडंसं घाम फोडलाय सुनील टकलेनं. या 2 फटक्यांना धावपटलावर धाबा लागल्या गेल्या. त्या 41 धाबा. केवळ कोहलीचं स्वागत केलंय. ऑन द स्क्रीन आपण सूरज पाटील आणि या केवळ यांना संवाद करताना पाहू शकतोय. चला स्पीडअप थोडं करा. विशेष सूचना ते जयमाता दी दिघोडी संघाला. आपण लगेच क्षेत्ररक्षण सज्जोबा. मयूर माळी सुद्धा व्यासपीठावरून या मॅचला एन्जॉय करतात. थोडंसं स्पीडअप करा हे ते सुद्धा सांगतात. डावखोऱ्याची सुनील टकले ज्यांच्या बॅटमधून फटके आलेत. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न होता, पण वेगावर स्वार वेगानं बीट केलं ते म्हणजे फलंदाजी करत असताना सुनील टकलेला झपकन चेंडू निघून गेला आणि त्यामुळे रीड करणं जर राहिले कठीण. कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. सुनील टकले वैयक्तिक 4 चेंडू ज्यानं फेस केलेत 11 धावांवर तो वैयक्तिक खेळतोय. संघाला नेऊन ठेवलंय 41 षटकारात. फुलटॉस बॉल. मिसचा मिक्स स्ट्रोक. स्वतःवर नाराज असेल पण स्वतः यष्टिक्षकानं टिपलाय जेल आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. रेफर केलं 3 पंच. त्यामुळे ऑन द स्क्रीन हे तपासलं जाईल आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील.
ऑफिशियली पंच कमिटीचा निर्णय आहे, फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी ऑफिशियली पंच कमिटीचा निर्णय आला आणि फलंदाज होतील सुनील टकले झेलबाद, बॅट्समन क्रमांक 4. बनायचा शॉकच नाही, विलन वाली स्टाईल आहे याची, हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी. अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी, अरे दुनिया सारी फिदा है आमच्या मयूर दादावरी. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 41 धावा धावपडल्या लागल्या गेल्यात. आतापर्यंत 41 धावा जमा करत असताना 5 फलंदाज बाद झालेत. चला तिसरे पंच ऑफिशियलीच होते. ऑफिशियली या तिसऱ्या पंचांनी जो काही निर्णय दिलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत कळवलाय. स्क्वॉड मध्ये मानव इंटरव्ह्यूचे सर्व मनुष्य मडवी सुद्धा दिसतात. त्यांना विनंती आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केवळ कोहली सध्या गोलंदाजी करतोय आणि नवीन कॅन्डिडेट नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तो म्हणजे आदित्य टकले. लाऊडली अपील केली जाते. सूरज पाटील ती जोरदार अपील करतात. आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे, पण हे अपील करत असताना मेन पंचांकडे अपील करणं फार गरजेचं असतं. पण स्क्वेअरलेगच्या पंचांकडे अपील केली जाते. वेगावर स्वार असलेला गोलंदाज केवळ कोहली, समोर मात्र आदित्य टकले बॅट्समन आलाय, त्याला मात्र बीट केलाय. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 41 धावा. 2 चेंडूवर 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न होता, पण लेफ्ट चेंडू मात्र रीड करू शकले नाही, त्यामुळं डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना अक्षित 11 सतीशमती गावदेवी गावठाण संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेले त्या 5 बाद 41 धाबा 41 रन्स. प्रितेश म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी दाखल झाले. शेवटचं षटक आहे. ऑन द स्ट्राईक भूषण धामापूरकर याला आपण स्ट्राईकला पाहू शकतो. नॉन स्ट्राईकला आदित्य टकले. आदित्य टकलेनं 2 चेंडू फेस केलेत. आतापर्यंत अजूनही अकाउंट ओपन केला नाहीये. दुसऱ्या बाजूला भूषणनं सुद्धा 1 चेंडू फेस केला आहे, त्यानं सुद्धा अजून अकाउंट ओपन केला नाहीये. यावेळी बॅटची लिडिंग एज पहिल्या चेंडूवर मोठा आदरा दिलाय. बॅट्समन क्रमांक 6 फलंदाज भूषण धामापूरकर होईल झेलबाद. थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा आम्हा सर्व तरुणांना काल ज्यांनी प्रेमामध्ये पाडलंय आणि आज मात्र वेगळ्या नटसम्राज्ञी येणार आहेत लावणी नाचण्यासाठी. हॉटेल कौशिकचे अश्विनभाई पाटील आणि मयूरभाई घरात यांच्या वतीनं अशा कलाकारांना दाद दिली जाते, म्हणून त्यांचं विशेष पुन्हा एकदा आम्ही स्पेशली कॉमेंट्री बॉक्स वतीनं आभार व्यक्त करतोय. थोड्याच वेळामध्ये प्रेक्षकांचे एंटरटेनमेंट करण्यासाठी आपल्या समोर आज वेगळे कलाकार पाहायला मिळणार आहेत. बॅटचा वरचा कडा लागून मात्र बॅटला ब्रश करून चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझन क्लिअर करत असताना संचित टकलेच्या बॅटून आलेला हा पहिला चौकार. थोड्याच वेळामध्ये
महाराष्ट्राची जुनी परंपरा 13व्या शतकापासून लावणी हा प्रकार आला आणि तेव्हापासून पेशवा काळींपासून लावणीला फार चुकीचे दिवस आले आणि आज सुद्धा आपला नृत्य आविष्कार दाखवण्यासाठी त्या लावण्यवती येणार आहेत. जे कोणी अजूनही घरी बसल्या लाईव्ह स्पर्धा पाहतात त्यांना विशेष आमंत्रण आहे. मैदानामध्ये येऊन त्या लावण्यवतींचं त्या कलाकारांचं आपण कौतुक करावं. बरेचसे आमचे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांना सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने खास निमंत्रण केलं जात आहे. आपण मैदानामध्ये येऊन त्या कलाकारांचं कौतुक करूयात. शेवटचं षटक चालू आहे आणि शेवटच्या षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोनवर दशरथजी पाटील अमित म्हात्रे सुद्धा जोडले जातील. 45 धावा धावपडल्या लागले गेल्यात. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करा. जे मात्र दिगोडी संघ बराचसा उशीर झालाय सूरज सामन्याला, त्यामुळं विशेष ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आयोजक आपण स्वतः या बेलचा फटका संचित टकले ऑन फायर चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे लगावलाय षटकार. हॅलो, सलग जर दुसरा षटकार आला तर बादल बैलाचे सुट्टी मेकर समाधान शेठ टकले यांच्या वतीनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज संचित टकलेसाठी दिले जातील. छोटा पॅक बडा धमाका, एक वेगळी ओळख आणि समाधान टकलेंचे सुपुत्र तसेच प्रभाकर टकले यांचे नातू संचित टकले मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि त्यांच्या बॅटमधून 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. या षटकातील आता मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे गावठाण संघाच्या 51 धावा, 51 रन्स, 51 धावा. 8व्या क्रमांकावर येऊन सुद्धा संचित काय फटकेबाजी करतोय. अगदी डाऊन लाईनची सुद्धा बॅटिंग चांगली आहे. इंस्टाग्राम प्रेम फेमस दिव्या कदम थोड्याच वेळामध्ये ज्यांचा आपल्याला नृत्य आविष्कार पाहायला मिळेल. दुसरी धाव घेत असताना फलंदाज आदित्य टकले झालेत बाद. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. थोड्याच वेळामध्ये इंस्टाग्राम प्रेम फेमस असलेल्या दिव्या कदम यांचं सुद्धा आगमन पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय लावणी म्हणून जी पसंती आम्हा काल समालोचकांच्या हृदयावर सुद्धा ज्या लावण्यवतीनं अगदी वेगळं विशिष्ट पद्धतीचं प्रेम कोरल्या त्या लावण्यवती थोड्याच वेळामध्ये अगदी या व्यासपीठावर येताना पाहायला मिळणार आहेत. जे कोणी लाईव्ह मधून अजूनही प्रेक्षक सामना घरी बसल्या एन्जॉय करतात त्यांना आपण विनंती करूयात अशा कलाकारांचं कौतुक करण्यासाठी या दिघोड्याच्या आपण मैदानामध्ये येऊन आपण त्याची दाद देऊयात. यावेळचा फटका आणखीन एक तडाखा जरूर लगावलाय. मिस्टामिक स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. इथून फलंदाज संचित टकले होतील झेलबाद. येणार आहेत. फटका चांगला आहे. पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न ओमकार आलाय आणि ओमकारला मात्र आल्या पावली माघार परतवलं जात आहे. विकेट क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर जात असताना ज्यांचं रूप पाहून आम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमामध्ये पडलोय. थोड्याच वेळामध्ये त्या मॅडमचं आगमन होणार आहे. त्यामुळं कुठेही कोणी जाऊ नका. थोड्याच वेळामध्ये तरुणांना पुन्हा एकदा प्रेमात पाडणाऱ्या या लावण्यवती ते येणार आहेत. अजून तरी काय करतील मयूर शेठ घरत प्रेक्षकांसाठी विशेष कौतुक करेन अशा कलाकारांचं दाद देण्यासाठी त्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन सुद्धा पाहायला मिळणार आहे. दिव्याजी
कदम सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 52 धावा धावपटला लागले गेल्यात आणि 53 धावांचं टार्गेट जय माता दी दिघोडे संघासमोर ठेवलंय. 53 रन्स. निलेश पाटील 53 धावा असं आव्हान आहे. 5 षटक आणि 53 धावा. हॅलो चला सन्माननीय मयूरजी गर्जना विनंती असेल आपण गाडीजवळ या. चला सन्माननीय सुमित म्हात्रे कुठं असतील आपण लगेच या. शुक्रिया विपुल पाटिल और शुक्रिया दशरथ पाटिल. चलते मैदान के अंदर एक बार फिर से ये मैच कैसी होगी, ये मैच जो चल रही है किसके पक्ष में जीत अर्जित होगी वक्त बताएगा, लेकिन फिलहाल जीतने के लिए मेरे हिसाब से 53 रनों का टारगेट रखा है. थ्री रन टू विन और सलामी बल्लेबाज सूरज पाटिल के साथ उनके साथीदार मैदान के अंदर आ रहे वार्म अप करते समय. लेकिन यहां आकाश टकले की गेंदबाजी की रणनीति क्या होगी, वो कैसी गेंदबाजी करेंगे. चला मयूर भाई उतरले, जोरदार टाळे वाजवा. आपका नीलेश पाटिल. इसके बाद मुकाबला होगा लूजर बनाम लूजर. पहिली गेंद आकाश टकले. यस समीर पाटील साहेबांच्या वतीनं या चारही टीमच्या सर्व खेळाडूंना
गोव्याला 4 तारखेला 29 मार्चला नेण्यात येईल. फक्त प्लेयरसाठी सुवर्ण संधी समीर सेठ यांच्या माध्यमातून 29 तारखेला या सर्वांनी कॅप्टन जर नावं द्यायचे. फक्त प्लेयर. नेक्स्ट मैच होगी आर्यन स्पोर्ट चिरले बनाम परिविलियन दिगोड़े. लूजर बनाम लूजर मैच होगी. लेकिन फिलहाल स्कोर पहुंचा है. आयुष कोहली ने खाता ओपन किया खुद का 1. तो मैच मैदान के अंदर चल रही जय माता दिगोड़े बनाम अक्षित 11 सतीश स्मृति गौदी गावठान के बीच चल रहा है. काफी ये जबरदस्त कड़ाकेदार आयोजन नियोजन चल रहा है. लेकिन फिलहाल नीलेश पाटिल सामने और टीम का स्कोर है 1. क्षेत्रक्षण थोड़ा सा नजदीक लाया है नीलेश पाटिल के लिए. आकाश टकले की गेंद बहुत ही बढ़िया बॉल थी. गति के साथ गेंद को फेंका था और पूरी तरह से बल्लेबाज नीलेश पाटिल को चकमा दिया. क्रिकेट में कहते हैं ना कि चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. डॉट गेंद की समाप्ति. स्कोर है 1. 53-53 का टारगेट. इस बार यहां देखा जाए तो जरूर इस बार देखा जाए चॉप किया था गेंद को, लेकिन सिंगल मिलेगा. रन आउट का मौका खतरा, लेकिन आकाश टकले आउट नहीं करेंगे ऐसा लग रहा है. चला कृपया भांडू नका. हे भांडले तरी एकमेकांची हसतील लगेच. चला खेळा नीलेश दादा खेळा. स्कोर 1. स्कोर 1. याला म्हणतात क्रिकेटचा एन्जॉय. स्कोर है 1. यस, दोबारा इस तरह से गलती हो सकती है तो अंपायर डायरेक्ट आउट दे सकते. ध्यान में रखिए, ये गलती नहीं. स्कोर है 2. ओ इस बार याद देखना पड़ेगा. बॉल लगी उंगली के ऊपर. या रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर. कोई बॉल इस बार देखा जाए. डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है. टीम का स्कोर है 2. कुछ गुफ्तगू कर रहे आयुष कोहली और नीलेश पाटिल जी, और नीलेश पाटिल यहां कह रहे आयुष को कि गेंद थोड़ी सी बाहर मारो. टीम का स्कोर है 2. नेक्स्ट मैच जय माता दी, माफ कीजिए, आर्यन स्पोर्ट चिरले. जोरदार प्रहार किया है, यहां देखना पड़ेगा, लेकिन इस गेंद के ऊपर कोई रन नहीं है. टीम का स्कोर है 2 बगैर नुकसान. 53-53 का टारगेट. आखिरी गेंद शेष. हल्के तो से टैप किया पॉइंट के क्षेत्र में. सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर 3. ओव्हर की समाप्ती. पहिल्या षटकानंतर इथं मात्र जय माता दी दिगोडे संघाची धावसंख्या 3 बिनबाद 3. विजयासाठी इथं मात्र 24 चेंडू आणि 50 धावांची गरज. ए कृष्णा के लिए 24 में चाहिए 50 रन. नेक्स्ट मैच आर्यन स्पोर्ट चिरले बनाम परिविलियन दिगोड़े के बीच लूजर बनाम लूजर के बीच होगा मुकाबला.
स्कोर 3, बिना कोई विकेट के नुकसान पे काम चल रहा है, लेकिन 50 रनों का अभी तक टारगेट है जीतने के लिए। दिगोड़े चिरले गाउटान प्रीमियर लीग 2024 का ये जबरदस्त कड़ाकेदार आयोजन नियोजन। लेकिन फिलहाल गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए कोटे का पहला और पारी का दूसरा ओवर लेके गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। भूषण रामापुर की एक गेंद, इस बार देखा जाए तो कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। स्कोर है इस बार देखा जाए 3, 23 में चाहिए 50। आयुष कोहली इस बार 5 गेंदों का सामना किया, 2 पे खेल रहे। नीलेश पाटिल 2 गेंदों का सामना किया, 1 पे खेल रहे। जबरदस्त आयोजन नियोजन और ये सुंदर इस बार फ्लड लाइट में ये दुधिया रोशनी में काम चल रहा है टूर्नामेंट का। इस बार कवर के ऊपर से इनसाइड आउट शॉट, कवर सीमा रेखा के बाहर और गेंद जाएगी क्या, बढ़िया से रक्षण, 2 रन इकट्ठा किया। तीसरे के लिए भाग रहे और इसी के साथ रन का खतरा, मगर यह 3 रन दौड़ के पूरा कर दिया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज में काफी खूबसूरत तालमेल। 3 के साथ आयुष कोहली पहुंचे 5 पे और 3 रनों के साथ यहां जय माता दी दिगोड़े टीम का स्कोर है 6 बगैर नुकसान पे। यस मुंबईकर साहब आए हैं तो उन्हें हम विनती करते आइए मंच के ऊपर, आपके साथ एक ऐसा कुछ लेके आओ कि तमाम दर्शक रणोत्सव साहब जी खुश हो जाए। लावणी नृत्य हो जाएगा, दर्शकों का मनोरंजन। मुंबईकर साहब आ चुके हैं खजीना लेकर। हाँ, तुमको चाहिए वो कुछ भी लगाओ, वही मजा है। और स्कोर है 6, लॉस ऑफ 0 विकेट। भूषण गेंदबाजी की बागडोर, सामने नीलेश जी पाटिल एक पे खेल रहे, स्कोर 6। यस क्लीन बॉल, और स्कोर है 6, लॉस ऑफ 1 विकेट। एक्शन रिप्ले में नीलेश भाई देखिए और वो हंस रहे, उन्हें मालूम है थोड़ा सा हंसी मजाक चाहिए। गाने डीजे विलन वाली स्टाइल है और हीरो बनायचा शौकच नाही। विलन वाली स्टाइल है, याची हिट हाय रे स्टोरी, याची हिट हाय रे स्टोरी। मुंबईकर साहब आइए, आपका हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम। कलाकारों को प्रोत्साहित करने के लिए मुंबई साफकर की और हमारे आर्टिस्ट आ चुके हैं, हार्दिक स्वागत। मोहतरमा आपको देख के हम खुश हो गए। 6 रन, केतन भी देखिए हंस रहे गाली गाली। 6 पे स्कोर जा चुका है 1 विकेट के नुकसान पे। यस, बल्ले का बाहरी किनारा, सूरज पाटिल कॉट बिहाइंड, बड़ी मछली जाल में। आई हळूच मारतोय खडा, कान्हा गबाई हळूच मारतोय खडा, कृष्णा गबाई हळूच। जिस विकेट की तलाश थी वही विकेट ढूंढ के निकाला। बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने का प्रयास किया। इस बार देखिए लेग कटर बॉल थी और जाकर बल्ले का बाहरी किनारा लगा है। विकेट नंबर 2 ड्रेसिंग रूम में 6, लॉस ऑफ 2। सूरज पाटिल अंडा लेके ड्रेसिंग रूम में। और नए बल्लेबाज आयुष स्वरूप कोहली मैदान के अंदर। आयुष कोहली 5 पे खेल रहे, 53 का इस बार देखा जाए टारगेट है, लेकिन 6 रन बन चुके। 21 बॉल में 47 रनों का टारगेट है अभी तक जीतने के लिए। बीस गेंदें अभी तक शेष है। स्वरूप जी नए बल्लेबाज, इस बार लॉप कॉटन बोल्ट, ओ यस रनआउट का मौका। और ये देखिए कैच ड्रॉप हुआ, कॉटन बॉल का मौका था।
कैचेस विन द मैचेस। क्रिकेट में कहते पकड़ो क्या जीतो मैच, छोड़ो क्या हारो मैच। हैट्रिक का मौका था। मौका था। डीजे मास्टर गाना कौन सा चाहिए बताओ मुंबई के साहब। और ऐसी लावनी ऐसा कौन सा गाना हो जाए बताओ लोग खुश। ये गेंद खराब होगी और वाइड घोषित किया मात्रे जी ने। स्कोर पहुंचा है 8, 2 विकेट के नुकसान पे। रखिए अभी मैच तो होने दो, ये इनिंग खत्म होने दो। डीजे मास्टर आप आइए। कच कच कांदा निर्दोष भाई आ चुके हैं। लास्ट गेंद, आखिरी बॉल, शेवटचा चेंडू। इस डीजे मास्टर को विनती है कि यहाँ हमारे कलाकार पहुंच चुके हैं, तो गाना बजाने के लिए आप जल्दी हमारे इस बार देखा जाए या संगीत कक्ष में आइए। स्कोर 8, 2 विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद 18 बॉल शेष और जीत निकले 45, 18 चेंडू 45 धावा। अठारह में 45 चाहिए। गाना आप रेडी रखिए। 8 पे स्कोर, 2 विकेट के नुकसान पे 18 गेंदे शेष है। 45 का अभी तक टारगेट है। जय माता दी ग्रुप ओम 11 आयोजित मयूर गरज इनके बर्थडे के तौर के ऊपर नाइट की ये प्रतियोगिता आयोजित किया था, लेकिन इस 3 गांव की ये प्रीमियर लीग आपके आंखों के सामने। इस प्रीमियर लीग का आज का पहला दिन है। दिगोड़े का एक खूबसूरत मैदान है, लेकिन गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए अंकुश टकले बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके। 18 में चाहिए 45। आयुष कोहली 6 पे खेल रहे, स्वरूप कोहली 1 पे खेल रहे। रुकिए रुकिए रुकिए, अभी मत बजाइए, मैच महत्वपूर्ण है। जीतेगा वो टीम 2 मुकाबले जीतेंगे, जीतेगी वो टीम, वो फाइनल में जाएगी। बैकफुट जाकर के उनको पुल कर दिया। इस बार देखा जाए बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। नंबर 4 डीजे। डीजे थोड़ा बंद है, तो डीजे मास्टर को भूख लगी। स्कोर पहुंचा है 12 के घर में और डीजे मास्टर जल्दी आइए, क्योंकि अभी थोड़ी सी लावनी होने वाली है। अपने को मनोरंजन चाहिए। हमारे आर्टिस्ट यहाँ पहुंच चुके हैं, तो गाना जो चाहिए मुंबईकर साहब देखिए। डीजे मास्टर आए, ओके। मुंबईकर साहब देखिए, उनके पास क्या नहीं है, उनके पास सब कुछ है। मुंबईकर साहब का नाम लिया, लेकिन बेहतरीन फील्डिंग। ओहो, गुड फील्डिंग। 2 रन जरूर मिलेंगे। गुड थ्रो। 2 के साथ स्कोर पहुंचा है जय माता दी दिगोड़े का 14। चाहिए मेरे हिसाब से 16 गेंदे और 39, 16 चेंडू 39 धावा। इंस्टाग्राम के ऊपर काफी फेमस है, हमारी भगिनी है दिव्या मैडम यहाँ मौजूद है, उनका भी हार्दिक स्वागत। ऐसा गाना कुछ खड़काओ और ऐसा डांस करो कि मानो लोग खुश हो जाए, मजा आ जाएगा। उनका स्वागत हो रहा है अश्वित पटेल के माध्यम से। उनका स्वागत हो रहा है माइक के उपदार शाल और सम्मान चिन्ह देके। एक कलाकार का स्वागत करना यह हमारा आद्य कर्तव्य है, लेकिन फील्डिंग अच्छी हो रही है तो उनका हार्दिक स्वागत हम कर रहे हैं। कलाकार एक अच्छा आर्टिस्ट है, इंस्टा के ऊपर काफी फेमस है, तो उनका स्वागत हो रहा है माइक के उपदार शाल और इस टूर्नामेंट का सम्मान चिन्ह देके। और कैमरामैन को विनती, आप थोड़े से आगे आए मैडम, कवर करो, दिख नहीं आ रहे। कृपया आपण थोडी साईड द्या। टॉस साठी आम्ही विनंती करतोय। इथं मात्र 4 रन है, 12:10 हो चुके हैं।
टॉससाठी आर्यन स्पोर्ट चिरले वर्सेस परिलोन दिगोड़े, दोनों कैप्टन अपन टॉससाठी है। देखिए स्क्रीन के ऊपर एक कलाकार का सम्मान हुआ है। मी सन्मान्य समीर ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आर्यन स्पोर्ट चिरले आणि परिलोन दिगोडे संघाच्या मध्ये टॉस करायचा आहे। लुजर वर्सेस लुजर आमचे समीर पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत आणि परिलोन दिगोडे संघाचे कॅप्टन सुद्धा आपण या डगआउट मध्ये। स्कोर 20 और ये लॉब की हवा में कैच इट, मुश्किल है। नो मैच लैंड में गेंद गिर चुकी है, मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। स्कोर पहुंचा है 22, 2 विकेट के नुकसान पे। 13 में चाहिए 31। मुश्किल कोई नहीं है लेकिन आसान भी नहीं है, आसान है लेकिन मुश्किल है। टॉस होने जा रहा है तो हम इस बार देखा जाए कैमरामैन को विनती करती है, काटा लूजर बनम लूजर। टॉस जीता है आर्यन स्पोर्ट चिरले टीम ने, टॉस जीता है। समीर सेठ ने टॉस जीता है। जो डू और डाई की मैच है, भाई का इशारा आ चुका है, 4 रन। डू और डाई की मैच है, एक टीम हारेगी वो सीधी घर जाएगी, जो जीतेगी वो इनमें से जो टीम जीतेगी उसके साथ मुकाबला खेलेगी। डू और डाई की मैच, आर्यन स्पोर्ट चिरले बनाम परिवहन दिगोड़े। बाई के रूप में पानी की मांग मैदान के अंदर। स्कोर हो चुका है 3 ओवर के समाप्ति के बाद 26, 12 बॉल और 27 रन, 12 चेंडू 27 धावा। बारा चेंडू 26 धावांची गरज आहे ना। एक इनिंग फक्त उद्या मग आपण लावू, फक्त 12 चेंडू 26 धावा पाहिजे ना। ही मॅच महत्वाची आहे, लक्षात ठेवा। आपण डान्स होईलच, पुढच्या मॅचला आपण डान्स करू। ह्याच्यातून जो संघ जिंकेल तो फायनलला जाईल, याची दक्षता घ्या। आणि आर्यन स्पोर्ट चिरले आणि परिवहन दिगोडे या 2 संघामध्ये जो संघ हरेल तो संघ मात्र या प्रीमियर लीग मधून बाहेर होईल। यस 12-27 धावसंख्या 26 झाली, 12-27 ची गरज आहे। तर इथं मात्र 13.50 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। और गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए गेंदबाज आ चुके हैं करण मड़वी। इस 2 ओवर के बाद एक सुमधुर डांस होगा। ये मैच महत्वपूर्ण मैच होने दो और उसके बाद माइक्रोफोन के बाद दशरथ दादा आएंगे जरूर। एक जगह डांस, एक जगह गोटे अंपायर होंगे, एक जगह हमारा जबरदस्त डांस होगा। 4 रन दीजिए। बिल्कुल 30 स्कोर जीतने के लिए 23 चाहिए। और टॉप एज लगा हुआ है, कैच मिलना मुश्किल है, फील्डर मौजूद नहीं। शॉट पॉइंट खिलाड़ी गेंद को फील्ड या सिंगल मिलेगा। गुड रनिंग, एक सिंगल के साथ 31 और 10 बॉल शेष है। और जीतने के लिए रन चाहिए 22, 10 चेंडू 22 धावांची गरज। 10 में चाहिए 22। जो टीम जीतेगी वो फाइनल में जाएगी, यानी कि आज के सेमीफाइनल में, फाइनल है, प्यारे फाइनल में जाएगी। और हवा में लोप, कैच इट, गुड कैच। फाइनल में जाएगी टीम। 31 पे तीसरा विकेट। आने वाले 9 गेंदों में चाहिए इस बार देखा जाए 22 रन। 12 गेंद थी।
31 3 विकेट के नुकसान पे आखिरी 9 बॉल जीतने के लिए अभी तक 22 रनों की जरूरत है। कठिन है लेकिन आसान भी है, आसान है लेकिन कठिन भी है। ये क्रिकेट का माहौल है, ये क्रिकेट है। हंसने वाली टीम को रोना पड़ता है, रोने वाली टीम को हंसना पड़ता है। अच्छी अच्छी टीमें, मजबूत टीमें घर जाती है और कमजोर टीमें ट्रॉफी के हकदार बनती है। 31 3 विकेट, इकतीस पे 3 विकेट बाहर है। और सुंदर बॉल देखिए कितनी घातक आई। इतनी गेंद आगे फेंकी कि बल्लेबाज ने कोशिश की लेकिन गेंद ही नीचे रह गई है। गति का मिश्रण सही था। 8 बॉल में चाहिए 22, 8 में 22। क्रिश कोहली और जड़ में फेंकी हुई गेंद थी, कॉटन बॉल का इस बार देखा जाए यहां मौका मिला और बल्लेबाज को चलता कर दिया। बल्लेबाज वापस जा रहे, चौथा झटका क्रिश कोहली अंडा लेके वापस। 31 4 विकेट। अंपायर दोनों को फीका पड़ेगा, इतना हमारा आटे अंपायरी। बिल्कुल सही, हिराना सवाल है। 31 और गई, एलिवेशन है, दूरी भी है, गेंद बाहर भी है। 6 आंब्याच्या वनात नाच रे मोरा ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजरा छोड़े छोड़े, कमर हिला के ना हिलवा। 37 छोले। मयूर दादा, तर सन्मान्य मयूर दादाकर यांच्या वतीने कॉमेंटरसाठी 500, लाईव्ह वाल्यासाठी 500 आणि डीजे वाल्यासाठी 500, टोटल 1500 मंडळ आभारी आहे। हे घ्या तुमचे ते डिझेल दे, डिझेल दे। जयेश म्हात्रे हमारे मोरबी के, उनका हार्दिक स्वागत। हमारे प्रभाकर मामा इनके सुपुत्र, बड़े सुपुत्र, जब बड़े जो इस बार छोटे थे तो बहुत बड़ा मजा आती थी, अभी बड़े होने के बाद भी मजा है, लेकिन फिलहाल देखना पड़ेगा। अंकुश, ये टॉपेज लगा हुआ है, भाग गई गेंद, भाग गई गेंद, पीछे प्रोडक्शन है, गुड फील्डिंग, इसके साथ ये दूसरा रन पूरा कर दिया, गुड रनिंग। 2 के साथ स्कोर पहुंचा है 39 और आखिरी 5 बॉल और जीतने के लिए 14 चाहिए। 5 चेंडू 14 धावांची गरज। जीतने के लिए जय माता दी दिगोड़े टीम को 5 में चाहिए 14 रन। 2 छक्के उड़ गए तो मैच के अंदर वापसी होगी, मजा आ जाएगा। लेकिन मारने वाले बल्लेबाज आयुष कोहली 13 पे खेल रहे, योगेश कोहली 6 पे खेल रहे। नेक्स्ट मैच आर्यन स्पोर्ट चिरले बनाम परिलन दिगोड़े, डू और डाई की मैच होगी नेक्स्ट मैच। ये देखिए ज्यादा सफल हुए थे। इस बार 4 बॉल और जीतने के लिए 14। सागर भाई सही कह रहे, इशारा तो दे रहे
लेकिन चलो स्पीडअप कीजिए। 4 में चाहिए 14, 2 छक्के 1 डबल। दूरी चाहिए, 2 छक्के चाहिए, लेकिन अंकुश टकले एक साइड से काफी लेग कटर बॉल कर रहे हैं, गेंद को बाहर निकाल रहा है, उनके पास स्पिन भी अच्छी है और दोनों इस बार का साइड से गेंदबाजी हो रही। बोलो आयुष कोहली याच्यासाठी जनार्दन कोहली यांच्या वतीनं 500 रुपये, त्यांचे पप्पा आहेत और 4 रन। फाइनल सीमाने के एक बार 4। नगराच्या बाहेर खाई खाई गोवा जिते, नगराच्या बाहेर खाई खाई गोवा जिते, 350 घोड्या। धन्यवाद। हमारे जो डांसर यहाँ है दिव्या कदम जी भी खुश होंगी। देखिए कैसे हमारे डांसर है हमारे पर, हम भी कुछ कम नहीं है। कुछ ताली बजा रहा है, लेकिन इस बार ये गेंद बहुत ही बढ़िया, ये प्रेशर वाली गेंद आ चुकी है अंकुश की। आखिरी 3 बॉल 2 बॉल और जीतने के लिए 10 रन, 1 छक्का 1 चौका चाहिए, मनोरंजन चाहिए और जिंदगी आराम के साथ जीना चाहिए। आजकल किसी का भरोसा नहीं है कि सुबह जल्दी कौन उठ जाएगा। इससे पहले जिंदगी ऐसी जियो कि लोगों ने याद रखना चाहिए कि क्या जिंदगी गुजर गई। आखिरी 2 बॉल में चाहिए 10 रन, 1 छक्का 1 बाउंड्री चाहिए। आयुष कोहली 17 पे खेल रही। ये आयुष या इस बार देखिए 1 सिंगल जरूर मिलेगा और आखिरी गेंद के ऊपर चाहिए 9 रन। शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 9 धावा। मैच के अंदर कुछ भी हो सकता है, इनमें से जो मैच जीतेगी वो डायरेक्ट फाइनल में जाएगी। क्या ये अक्षित 11 सतीश स्मृति गावदी गावठाण टीम जीत अर्जित करेंगे? बाउंड्री तो गई है और 4 के साथ लगभग देखा जाए या 4 रनों से मैच को जीता अक्षित 11 सतीश स्मृति गावदी गावठाण। आकाश टकले की टीम ने फाइनल में प्रवेश किया है। तो इस बार